बनशेळकी रोड, सहयोग नगर येथे पहाटे 4 ते 4:30 वाजता दीपक यादवराव सोनकांबळे हे गावी गेले असता त्यांच्या घराचे दरवाजे तोडून, कापाट अलमारी फोडून रोख रक्कम व दागदागिने केले लंपास. 3 चोर CCTV मध्ये कैद. पुढील तपास ग्रामीण पोलीस निरीक्षक करत आहेत. अण्णाभाऊ साठेंची जयंती असल्यामुळे आम्ही सकाळी दोघंही 6 वाजता इथून निघालो घेऊन आणि जयंतीची मिरवणूक वगैरे संध्याकाळी असल्यामुळे आम्ही तिकडे मुक्काम होतं. आज सकाळी जेव्हा आम्ही उदगीरला आलो, माझे मेसेज आल्या होत्या. मी काही शाळेमध्ये गेलो होतो. मेसेज येऊन बघतात तर गेटचं कुलूप तोडून तिथं वर ठेवलेला होता. कुलूप तर नाही म्हणले की आम्हाला फोन केला आणि आपलं घर कपाट वगैरे उघडं दिसतंय, चोरी झालेली आहे. म्हणल्यानंतर मी शाळेतून आल्यानंतर पाहिलं. आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही कपाट या ठिकाणी फोडलेले आहे. आतमध्ये तुम्ही गेलो होतात का? म्हणजे कशाला हात वगैरे लावलात? काय केलं? नाही, कशालाही आम्ही हात लावला नाही. दारात- तुम्ही आल्यानंतर मध्ये गेला डायरेक्ट? हो, याने असं दारात फक्त पुढे गेलं होतं. इथून बघितलं आम्ही. बघितल्यानंतर चोरी झालेलं लक्षात आल्यानंतर आम्ही आतमध्ये काही गेलेलो नाही. 112 नंबरला आम्ही कॉल केला. ते शहरीचे पोलीस आले होते. त्यांनी सांगितलं की ग्रामामध्ये येतात. मग आम्ही त्यांना व्हिडिओ वगैरे करून घेऊन गेला. त्यांनी बोललं. आम्ही त्यांना सांगितलं की चोरी झालेली आहे आमच्या घरी. काय काय गेलं तुमच्या चोरीला असं वाटतं तुम्हाला? सर 2 सोन्याच्या अंगठ्या 5-5 ग्रामच्या, मंगळसूत्र, 23 मणी, चांदीच्या 3 अंगठ्या आणि लहान मुलांचा वाढदिवस होता आमच्या भावाच्या गेल्या वर्षी. त्याच्यामध्ये काही गिफ्ट आलेले होते चांदीच्या वस्तू, काही वाळे असतील, चेन असतील, बाजूबंद असतील, असे बरेचसे काय होतं. आणि 40,000 ते 45,000 रुपये आमच्याकडे कॅश होती. 45,000 ते 50,000 सरासरी. आता काही डॉक्युमेंट्स आहेत. आता त्याच्यातले काय केले काय नाही, आता परत एकदा आता तुम्ही तपास केल्यानंतर आम्ही काय केले काय नाही आम्ही बघून आणखी सांगू.